साहेब, युती संदर्भात नितेश राणे यांनी असं म्हटलंय की आपण स्वबळावर निवडणूक लढवणार. मात्र आपण म्हणजे शिवसेना आग्रही आहे युती संदर्भात. काल एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलंय की युती होणार म्हणून. नेमकं काय? शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये काल रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. तिथं रत्नागिरी जिल्ह्याची युती निश्चित झाली. शेवटी महायुतीमध्ये नैसर्गिक अलायन्स जी आहे ती शिवसेना आणि भाजपची आहे. त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेनेनं पहिलं एकत्र आलं पाहिजे, बरोबर NCPला घेतलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता सिंधुदुर्गामध्ये स्वतः पालकमंत्री मोदी सांगितले की मैत्रीपूर्ण लढायचं आहे. आज त्याच्यानंतर काहीतरी 12 वाजता आमचे मार्गदर्शक आदरणीय राणेसाहेबांची देखील काहीतरी पत्रकार परिषद आहे. पण ठीक आहे, जर युती करून लढायचं नसेल, मैत्रीपूर्ण लढायचं असेल, आमची देखील तयारी झालेली आहे. साहेब, ह्या संदर्भात काल कणकवलीमध्ये असं एक बातमी आली की शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना भाजपला रोखण्यासाठी एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. नेमकं काय त्या संदर्भात? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की भाजपला रोखण्यासाठी कुठचीही पावलं सिंधुदुर्गामध्ये नाही, शिवसेनेकडनं महाराष्ट्रात टाकली जाणार नाहीत. पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता मैत्रीपूर्ण लढत करायची की स्वबळावर लढायचं. आम्ही तर मैत्रीचा हात कायमस्वरूपी पुढं केलेला आहे. मी संपर्कमंत्री असताना देखील वारंवार मी सांगितलेलं आहे की आपल्याला युती करूनच पुढं जायचं आहे. काल रात्री पहिली जी आमची बैठक झाली सावंतवाडीमध्ये दीपकभाईंच्या अध्यक्षतेखाली, तिथं देखील आम्ही ऑप्शन ओपन ठेवलेला आहे. पण असं नाही ऑप्शन जर बंद झाला तर आम्ही लढणार नाही अशातला भाग नाही. आम्ही 4ही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे आमचे उमेदवार उभे असतील आणि तिथं धनुष्यबाणावर आम्ही लढू. पण ही झाली टोकाची भूमिका. पण त्याच्या अगोदर आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे, ही आमची भूमिका आहे. काल रात्री 11:30 वाजता दुसरी आमची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मी होतो, आमदार निलेशजी राणे होते, दत्ता सामंत होते, संजू परब होते, राजन तेली होते आणि आमचे संजय पडते होते, संजय आंग्रे होते. आम्ही देखील काही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. शेवटी आम्ही देखील कधीपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे. आणि असं काही नाही की आमची ताकद नाही आहे. 2-3 पैकी 2 आमदार ज्यावेळी शिवसेनेचे आहेत, निलेशजी आणि दीपकजी, तर आमची ताकद देखील 50% जास्त आहे. पण 50% ताकद जास्त असताना देखील आम्ही ज्यावेळी सांगतो की आम्हाला संयमानं घ्यायचं आहे, आम्हाला युती करून लढायचं आहे, समोरचा जसा रिस्पॉन्स येईल तसं वागू. आता त्यांनी मैत्रीपूर्णची तयारी केलेली आहे, आम्ही देखील केलेली आहे. काल त्याचा थोडा ट्रेलर आपण वेंगुर्ल्यामध्ये बघितला असेल. त्याच्यामुळं असं काय नसतं, जर युती झाली तर युतीनं लढू, जर मैत्रीपूर्णची कोणाला इच्छा असेल तर मैत्रीपूर्णनं लढू. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची आपण भेट घेतला त्यावेळी ते अनुकूल होते. मात्र नितेश राणे यांनी युतीसाठी नकार दिला असं दीपकभाई म्हणाले. एक लक्षात घ्या, मी आणि दीपकभाई दोघं एकत्र मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. मुख्यमंत्री महोदयांना भेटल्यानंतर त्यांनी कुठेही नकारात्मक भूमिका आमच्याकडे दाखवलेली नव्हती. मी स्वतः 3 ते 4 वेळा चव्हाणसाहेबांना भेटलो. चव्हाणसाहेबांनी देखील त्याचा प्रयत्न केला. पण स्वतः पालकमंत्री महोदयांचं जर म्हणणं असेल की मैत्रीपूर्ण लढायचं आहे तर त्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी घेईल आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ. साहेब, दीपक केसरकर यांनी काल असं वक्तव्य केलं आहे की नितेश राणेंनी बोलताना भान ठेवायला पाहिजे होतं. आपल्याला पण असं वाटतं का की नितेश राणेंनी बोलायला भान ठेवायला पाहिजे? तुम्ही जर इतिहास बघितला सिंधुदुर्गाच्या राजकारणाचा आणि दीपकभाईंच्या राजकीय कारकिर्दीचा, तर दीपकभाई किती संयमी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दीपकभाईंनी अनेक वेळा कटुता बाजूला ठेवून देखील राजकारणामध्ये संयमाची भूमिका घेतली, संवादाची भूमिका घेतली. आणि अशी व्यक्ती ज्यावेळी दुखावली जाते तर त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य असू शकतं ना. तुम्ही या संदर्भात तुम्ही स्वतः बैठकीला उपस्थित होतात, मुख्यमंत्री असतील, रवींद्र चव्हाण असतील यांच्यासोबत. दीपकभाईंनी असंही सांगितलं होतं की तुम्ही निर्णय घेणार आहात. मुळात दीपकभाई असं म्हणतायत की माशी शिंकली कुठे युती संदर्भात? काल सांगितलं ना, माशी शिंकली कुठे, काल दीपकभाईंनी क्लिअर केलं. आज देखील कदाचित दीपकभाई पत्रकार परिषद घेतील. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, मी देखील काल सावंतवाडीमध्ये असं सांगितलं की माझी राजकीय कारकीर्द देखील माननीय दीपकभाईंनी बघितलेली आहे धानाची मोठी असताना. त्यामुळे ते आमच्या सगळ्यांपेक्षा सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत. तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कोणी अवहेलना करू नये या मताचे आम्ही आहोत. आणि एवढे आम्ही स्वस्त पण नाही आहोत. त्याच्यामुळे दीपकभाई जो जिल्ह्यामध्ये निर्णय घेतील निलेशजींच्या साथीनं, तो मला संपर्कमंत्री म्हणून मान्य असेल आणि तो निर्णय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही ताकदीनं काम करू. एवढी ताकद भूमिका भाजपची असताना एवढी शिंदे सेनेची भूमिका लवचिक का आहे? तुम्हाला वाटतं का तुम्ही सोबळावर लढू शकत नाही?
नाही नाही, मी असं सांगितलं की शेवटी आम्ही लोकसभेमध्ये एकत्र आहोत, विधानसभेमध्ये एकत्र आहोत. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही स्वबळावर लढायचं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतः आमदार होण्यासाठी, स्वतः खासदार होण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना एकत्र करायचं. ही कटुता जी आहे ती भविष्यातल्या खासदारकीला, आमदारकीला अशीच राहू शकते. आमची लवचिक भूमिका नाही, आमची नरमाईची भूमिका आहे आणि संयम आहे. याचा अर्थ आम्ही हतबल नाही आहोत. मुद्दा असा राहतो की ज्या पद्धतीनं आम्ही संयमानं बोलतो आहे, आम्ही संयमानं युती करा म्हणून सांगतो, याचा कारणाचा दुसरा भाग काय, तर आमच्या भांडणामध्ये आमचा जो विरोधक आहे, ज्याचं सध्या कुठेही अस्तित्व दिसत नाही, त्याला परत नवी संजीवनी मिळू नये, हीच आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे ही भूमिका नम्राईची असू शकत नाही, ही नम्रतेची भूमिका आहे. साहेब, अशा पद्धतीने समजा शहर विकास आघाडी कणकवलीमध्ये अस्तित्वात आली, युती झाली नाही तर उद्धव ठाकरे असतील, शिंदे सेना असेल, एकत्र आल्याने शहर विकास आघाडी केली तर आपला पाठी भासणार काय नाही. पहिली गोष्ट, शहर विकास आघाडी मला जे कळतं आहे ही कुठच्याही पक्षाची नाही, ही सर्वपक्षीय होते असं मला कालचं चित्र, म्हणजे ज्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेना म्हणून. शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि UBT-बरोबर जाते ते कुठेही शक्यता नाही. UBT-बरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु शहर विकास आघाडी ही कुठच्या पक्षाची नाही, मला असं वाटतं सर्वपक्षीय काहीतरी निर्णय तिथं होतो आहे. आपण बघितलं पाहिजे. आपण सगळ्यांनी काय करूया, सिंधुदुर्गची निवडणूक बाल्कनीत बसून बघू काय कसं चाललं आहे आणि निकालानंतर लक्षात येईल BJPचं अस्तित्व किती आहे, आमचं अस्तित्व किती आहे आणि बाकीच्यांचं अस्तित्व किती आहे. दीपक भाईंनी काल असंच म्हटलंय की जो ट्रेलर झाला आहे कणकवली, सर्वपक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात लढतील असं, तर तो युती युती होत नाही, त्यामुळे असं चित्र दिसतंय. नाही, वेंगुर्ल्यामध्ये कुठेही सर्वपक्षीय नाही, कणकवलीमध्ये तेच तुम्हाला सांगितलं. कणकवलीच्या त्या मुवमेंटमध्ये कुठेही संपर्क मंत्री म्हणून माझा संबंध नाही, पक्षाचा उपनेता म्हणून माझा संबंध नाही, एकनाथ शिंदेसाहेबांचा संबंध नाही आणि दीपकभाईंचा पण नाही. तिथं स्थानिक लेवलला कोण जर अशा घडामोडी करत असतील आणि आमच्या नावाचा उपयोग करत असतील, आपण कोणाचं तोंड धरू शकतो, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे आता नावाचा उपयोग होतो आहे, त्याला काय माझा पर्याय नाही. साहेब, बाळा मानेंनी एक असा आरोप केला आहे की रत्नागिरीमध्ये 44,000 कोटींचा डांबर घोटाळा झाला आहे आणि नाही 4,40,00,000 कोटींचा असेल तर कोणाचा प्रश्न विचारताय मला, ज्याला 4 वेळा डांबर फासलं आहे लोकांनी, त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही. त्यांनी अनुभव, आणि ही 2004ला देखील हीच स्टेप होती, 2009ला देखील हीच स्टेप होती, 2014ला पण ही स्टेप होती, 2019ला काही इकडे तिकडे झालं म्हणून ते माझ्यासोबत आले. इकडे तिकडे याचा अर्थ घ्या, लक्षात घ्या. परत ते तिकडे गेले, परत ती स्टेप होती. आता जे मतदारसंघ, जी लोक मला 50,000 हजार एक मतं, 1,00,000 मतांना निवडून देतात आणि हे पडतात, त्यांच्यावर मी काय बोलायचं. माझी देखील विनंती आहे, ही टेप त्यांनी 25 वर्ष अशीच वाजवलेली आहे. मतदारांना माहिती आहे उदय सामंत काय आहे. आणि हा माझ्यावर आक्षेप नाही, लक्षात घ्या, हा माझ्या वडिलांवर घेतलेला आक्षेप आहे. आणि माझ्या वडिलांची कारकीर्द सिंधुदुर्गातनं सुरू झाली. 16,000चं पहिलं काम घेतलं, आता कदाचित ते 16 कोटीचं काम घेत असतील. त्याच्यामुळं असूया कोणाबद्दल असू नये. त्यांनी देखील मोठं व्हावं ना, त्यांचे मुलं देखील कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी देखील मोठं व्हावं. कदाचित त्यांनी फसवून MIDCला कुठं दुसरीकडे प्लांट लावले असतील, तरी मोठं व्हावं. मी तिकडे लक्ष देत नाही. जरी माझ्या विभागामध्ये त्यांनी अनियमितता केलेली आहे तरी देखील मी लक्ष देत नाही, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळं माझी विनंती अशी आहे की त्यांच्या बोलण्याला मी किती किंमत द्यायची आणि त्यांना बोलून किती मोठं करायचं हे मला देखील कळलं पाहिजे. त्याच्यामुळे ते जे काय बोललेले आहेत ते आजच बोललेले नाहीत, 25 वर्ष बोलत आहेत आणि त्यांना लोक काय किंमत देत आहेत हे निवडणुकीतनं दिसतंय. पवारांच्या खरेदीचा असताना वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केला. मीरा भाईंदर येथे 200 कोटीची जमीन जी आहे ती 3 कोटीला खरेदी केली आहे. येताना काही आपण ही माहिती प्रसिद्ध करू. पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये मला जी काल माहिती मिळाली, स्वतः अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे केले. आता पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये स्वतः माननीय अजितदादांनी खुलासा केल्यानंतर मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. वडेट्टीवार साहेबांनी प्रताप सरनाईकांवर काय आरोप केलेत हे मला खरोखरच माहिती नाही. त्याची मी माहिती घेतो, अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये असतानाच तुमच्याशी बोलतो. साहेब, पण पार्थ पवारांना तुमचे खातं मेहरबान झालं असं म्हटलं जातं, कारण 48 तासामध्ये परवानगी मिळते पार्थ पवारांच्या कंपनीला. हीच खरी गंमत आहे. म्हणजे तुम्ही देखील फेक नरेटिव्हला किती बळी पडता याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना मित्र म्हणून
थोडंफार प्रत्येक विभागाचा अभ्यास आपण केला पाहिजे. रात्री 10 वाजता मला हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विभागानं 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी ही 500 रुपये केली. मला देखील धक्का बसला की माझ्या सहीशिवाय हे कसं झालं. नंतर तुमच्या देखील लक्षात आलं असेल, माझ्या देखील दुसऱ्या दिवशी लक्षात आलं, हे कुठच्या तरी तहसीलदारनं केलेलं काम होतं, महसूल विभागाचा विषय होता. पण आता कसं आहे, उदय सामंतचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेत असतील. तुम्हाला सिंधुदुर्गवासी म्हणून अभिमान असला पाहिजे की माझं नाव घेतल्यानंतर काही लोक मोठं होतात, म्हणून माझं नाव घेतलं त्याला मी काय करू. माझा खात्याशी काही त्याचा संबंध नाही, सुतरामही संबंध नाही. फक्त IT पार्क तुम्ही करणार असाल आणि आमच्याकडे इन्सेंटिव्ह मागणार असाल तर हे कागदपत्र आम्हाला लागतात, तरच आम्ही तुम्हाला परवानगी देऊ. अशा पद्धतीचं इंटेंट पत्र फक्त आम्ही दिलेलं होतं, लेटर दिलेलं होतं. याच्या पलीकडे आमचा काही संबंध नाही. याच्यात महत्त्वाचा अजित पवार यांचा राजीनामा विरोधकांकडून मागला जातो, यावर काय सांगाल? त्याच प्रकरणात पार्थ पवार. बघा, इलेक्शन आल्यामुळं जे काय पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये तुमच्या माध्यमातून बघायला मिळतं, ऐकायला मिळतं आहे, या पार्श्वभूमीवर अजितदादांचा राजीनामा मागणं म्हणजे अजितदादांच्या राजकीय अस्तित्वाला विरोधक घाबरतात हे सिद्ध झालेलं आहे. साहेब, याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा होतो की 99% शेअर असलेल्या पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होत नाही आणि 9 जणांवर इतर गुन्हा दाखल होतो. यात काही काळबेळ आहे असं विरोधक म्हणतात. नाही, पण त्याच्यामध्ये महाव्यवस्थापक जे कोण आहेत त्यांनी क्लिअर कट जे मुक्त्यार झालेलं होतं, जे ॲग्रीमेंट झालेलं होतं ते पुराव्यानिशी आपल्याला दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं कुठेही नाव नव्हतं. तिथं काहीतरी एक पाटील नावाची व्यक्ती आहे, त्यांचं ते नाव होतं. सर, आढाळी संदर्भात एक प्रश्न आहे. आढाळीचं अलॉटमेंट अचानक थांबवण्यात आलं आहे, काय नेमकी कारण आहे? आणि त्या संदर्भात तिथल्या ग्रामस्थांनी सुद्धा एक आंदोलन केलेलं. नाही, आढाळीच्या बाबतीमध्ये जागेचे दर कमी केल्यानंतर सुद्धा जागा विक्री होत नव्हती, म्हणून गोल्फ कोर्सचा नक्की विचार आम्ही करणार होतो. परंतु तिथल्या सरपंचांची चर्चा झाली, विशेषतः दीपकबाईंनी मला त्याच्यामध्ये मध्यस्थी करून सांगितलं. आमचे जिल्हाप्रमुख संजू परब आहे, त्यांनी देखील तिथल्या सरपंचांची बैठक घेतली आणि त्या सगळ्या प्रक्रियेला आपण स्थगिती दिलेली आहे. आणि येत्या पुढच्या कालावधीमध्ये जी काही तिथल्या सरपंचांची आणि तिथल्या लोकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा प्लॉट ते ओपन करावेत, अशा पद्धतीचे प्लॉट आपण ओपन करणार आहोत. नारायण राणेंच्या आत तुम्ही भेट घेणार का? युती संदर्भात नाही, अजून तर निश्चित नाही, परंतु राणेसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स 12 वाजता आहे. आमच्या देखील काही मीटिंग्ज आहेत. त्याच्यानंतर राणेसाहेबांना जर वेळ असेल तर भेटेन मी त्यांना. कारण तुम्ही वारंवार सांगताय की नारायण राणेंच्या याच्यानुसारच युतीचं फिक्स होईल. हे बघा, आम्ही जरी शिंदेसाहेबांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलो तरी मगाशी मी काय सांगितलं, आम्ही नरमाईची भूमिका घेतली ना, आम्ही नम्रतेनं वागतो. जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. या सिंधुदुर्गामध्ये विकासात्मक जडणघडणीमध्ये राणेसाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी विकासात्मक दिशा ह्या सिंधुदुर्गाला दिली. त्यांनी पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा केला. त्याच्यामुळं असं नेतृत्व, जे सिनियर नेतृत्व आहे, जे आमचे खासदार आहेत, माझे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माझे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या सल्ल्यानं जायचं तर कोणाच्या सल्ल्यानं जायचं? बरोबर ना? जे सिनियर आहेत त्यांच्या सल्ल्यानं जाऊ. ओके, धन्यवाद. थँक्यू.